जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। बच्चू कडू भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। दिव्यांग सलाम करते। आज 6 दिवस झाले सर, तुम्ही बघताय आम्ही एका दिव्यांग आणि त्याच्या कुटुंबावर झालेला अन्याय आहे। असा जीवघेणा हल्ला झालाय। म्हणजे 6 वाजल्यानंतर दुपारी त्यांनी दिव्यांगाला तोंडात माती भरू खूप मारलं। म्हणजे तो कसं तर जीव वाचून घरापर्यंत आला। घरी आल्यानंतर त्याचं गेट असं तोडून आत घुसले आणि त्याच्या आईवर कुऱ्हाडीने गजाने वार केले। छोट्या मुलाला दगड फेकून मारले। 100 वर्ष त्याची आजी त्याला मारलं। त्याच्याही पायाला जे जखम झालेले आहे। आणि ते न्याय मागण्यासाठी आम्ही अहिल्यानगरला पण गेलो। DYSPनी इथं कंप्लेंट घ्यायचे आदेश दिले, ते लेटर आमच्याकडे आहे। आणि त्यांची आई 6 दिवस उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट होत्या। पण काय झालं नेमकं, उपजिल्हा रुग्णालयात स्कॅनची वगैरे व्यवस्था नसल्यामुळं तिथल्याच डॉक्टरांनी त्यांना विघ्नहर्तामध्ये जाऊन स्कॅन करून या म्हणून सांगितलं सर। आणि त्यांनी विघ्नहर्तामध्ये जाऊन स्कॅन केला, त्याचा हा रिपोर्ट आहे सर स्कॅनचा। आणि डॉक्टरकडे 6 दिवस राहिले, डॉक्टरने हा रिपोर्ट दिला। त्यात त्यांनी निव्वळ नमूद केलं का किरकोळ लागले। आणि या स्कॅनमध्ये असं आहे का खोलवर जखम होऊन त्यांच्या गाठी झाल्यात रक्ताच्या आणि त्यांना सारखी चक्कर येते, गोळ्या औषध टॅबलेट चालू आहेत। म्हणजे मग सर आम्ही विश्वास कशावर ठेवायचा? आज असं कोणत्या याच्यात लिहिलेलं आहे घटनेत का कुठं कोणत्या याच्यात नमूद केलेलं आहे का एखाद्या व्यक्तीचा जीव चाललाय आणि समजा आता ह्या हॉस्पिटलमध्ये एखादी व्यवस्था नाही आहे, पण त्याचा जीव वाचवण्यासाठी आपण कोणत्याही हॉस्पिटलकडेच पळतो ना। त्यामुळे ते विघ्नहर्ताचा रिपोर्ट घेतला आणि PI साहेब म्हणते तो रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार नाही, तुमचा हा रिपोर्ट एकदम थोडंसं लागलंय। आणि आता ते डॉक्टर पण, आम्ही हॉस्पिटलला जाऊन आलो, डॉक्टर पण नाही आहेत। मग यांनी त्यांना ह्याचं नमूद करायचं असतं ना, हा पण एका सर्जनचाच रिपोर्ट आहे, स्कॅन म्हणजे मशीनच आहे। आणि दुसरं म्हणजे PI साहेबाला आम्ही एकच विनंती करतो का जे कलम लावल्यानंतर आम्हाला 307 कलम लावा। का आम्ही 6 दिवसापासून इथं बसलोत, आम्ही इथं बसलेला असताना त्या महिलांनी येऊन ह्या बाईला बदाड मारलंय, जीवघेणा हल्ला केला यांच्या कुटुंबावर, तरी त्यांचं जामीन होतं सर। दिव्यांग ॲक्टनुसार 92 असा कायदा आहे का, ते दिव्यांगावर जर मारहाण केली किंवा त्याची विटंबना केली तर त्याला जामीन नाही आहे त्या व्यक्तीला। मग हे कोणत्या आधारावर जज साहेबांनी पण त्यांना जामीन दिला का? आता न्यायालय पण भेदभाव करायला लागले। आमचा मुलगा रानात गेल्यानंतर त्या मुलांनी 3 माणसांनी आमच्या शेतात येऊन त्याला तोंडात माती भरू हाणलं, त्याच्या पायाला जखम आहे, त्याच्यावर बी दगड मारले। आणि तो घरी येऊन आम्हाला सांगत असताना लगेच मागं 4 माणसं आले, काट्या कुऱ्हाडी गज घेऊन, आणि आमचं गेट बळच उघडलं। आम्ही आतून दाबून धरतो आणि ती उघडतात आणि आत येऊन आमचे सगळे डोके फोडले आणि मी रक्ताने असे उभी ना आले, खाली पडले आणि मला चक्कर येऊन असं म्हणजे काही दिसेना, मोहरा अंधार झाला सगळा आणि लगेच निघून गेले माझ्या गळ्यातलं तोडून। दत्तात्रय तनपुरे आणि आमच्या राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मीताई देशमुख आणि आताच अनिल समुद्रे ही सुद्धा आमच्यापाशी 3 दिवस झालं बसून येत। आमचे दिव्यांग लोक गोळा होते, हे आमचे देवकाते साहेब ते म्हणले माझे 2 मुलं अपंग आहेत, वा म्हणलं या आमच्यापाशी, ते सुद्धा आमच्यापाशी 2 तास बसून येत कोरेगावचे। आणि हे जे हाणले हे याचं दखल घ्यावा शासनाने, म्हणून आम्ही बसतो। एक आरोपी धरलाय फक्त 9 वाजता, अजून एक मोकाट हिंडतोय। 2 महिला त्यांनी ते जामिनावर लगेच सोडून दिले आणि दिव्यांगांना म्हणतात 6 महिने एकदा धरल्यावर त्याला जामीनच नाही, इथं तर तासातच सोडून दिले। हा आणि 2016चं कलम लावले, सगळं झालं, पण ती जामिनावर सुटतात। मग 2016चं कलमाचा उपयोग काय? आणि आमचं 307चं कलम लावा,
ही विनंती आहे. 12वी नंतर आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल क्लासरूम, आधुनिक उपकरणे व प्रात्यक्षिक साहित्यांनी परिपूर्ण प्रयोगशाळा, नोकरी व करिअर मार्गदर्शन सुविधा केंद्र, सुसज्ज व सोयी सुविधायुक्त प्रशस्त वसतिगृह, 150 एकरपेक्षा जास्त प्रात्यक्षिकांसाठी प्रक्षेत्र, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जिम व खेळाच्या सुविधा, नर्सरी व गांडूळखत प्रकल्प तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित शिक्षण सुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्मार्ट सिंचन, IoT आधारित शेती, ड्रोन प्रशिक्षण, AI आधारित पीक व्यवस्थापन, डिजिटल ॲग्री, करिअर संधी, गव्हर्नमेंट जॉब, ॲग्रिकल्चर ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर, MPSC, UPSC, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर, बँकिंग सेक्टर, ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, प्रायव्हेट सेक्टर, पेस्टिसाइड कंपनीज, फर्टिलायझर इंडस्ट्रीज, ट्रॅक्टर इंडस्ट्रीज, ॲग्रो प्रोसेसिंग, ॲग्री केमिकल, इतर क्षेत्र, वेअरहाऊस मॅनेजमेंट, KVK प्लांट क्वारंटाईन ऑफिसर, ॲग्रिकल्चर इनपुट्स, स्टार्टअप्स. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त. प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे. मोबाईल नंबर 7722053503. प्राध्यापक राहुल मेहत्रे. मोबाईल नंबर 7722053510.